दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तूचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत आंबोलीमध्ये. आंबोली अंधेरी पश्चिम या ठिकाणी महालक्ष्मी टॉवरमध्ये जाऊन भेटणार आहोत आपण वहिनींना, ज्यांचं नाव आहे सौ अश्विनी अनुज हाटे. या वहिनींना भेटणार आहोत महालक्ष्मी टॉवर आणि स्वागतासाठी सगळे सज्ज झालेले आहेत. तर सुरुवात करूया आजच्या गप्पांना. मी बघत होतो ती चालली आहे. लेडीज टॉयलेट होतं, त्याच्या बाजूला जेंट्स टॉयलेट होतं. जेंट्स टॉयलेट मध्ये आणि ही चालली आपली जेंट्स टॉयलेट मध्ये. पण त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? मी कसला घुसतोय, मी जायच्या आधी तो माणूस घाबरत बाहेर आला. आमच्या घरी एक पोपट होता, पिंजऱ्यात असायचा. म्हणजे मी नेहमी बघायची, फिरता फिरता त्याची शेपूट नेहमी बाहेर यायची. मी मस्त ती शेपूट कातर घेतली आणि कापून टाकली. अर्जुनला पण आता 2 वर्ष पण झालेलं नाहीये. जवळजवळ 7 ते 8 जोड आहेत. कपडे किती आहेत मला माहिती नाहीये. अर्जुनचे तरी 6-7 आहेत, माझे 1-2 उरलेत, ते पण बाहेर आहेत. तर मी काय बोलत नाही शकत. ही कंप्लेंट माझी पण. नमस्कार. असं काही हरकत नाही. वारा खूप आहे त्यामुळे समजू शकतो. थँक्यू. घ्या, उखाणा घेतोय ना. मैत्री आणि नात्यामध्ये नसावा स्वार्थ, अनुजमुळे मिळाला माझ्या जीवनाला अर्थ. काय सांगता, हो का? नमस्कार. द्या तर ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी नणंद. हॅलो. हा माझा मुलगा. काय नाव? अर्जुन. अर्जुन. हे माझे वडील. नमस्कार. हा माझा भाऊ. नमस्कार. ही माझी आत्या. नमस्कार. ही माझी काकी. नमस्कार. ही माझी जाव. नमस्कार. या मामी. नमस्कार. आणि ही माझी नणंद. बर. आणि हा सगळा? आणि हा आमचा सगळा शेजारचा परिवार. अरे वा वा. नमस्कार सगळ्यांना. आणि आता सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? अंधेरी इथे अंबोली. आंबोलीत कुठे? अंबोली ऍक्च्युली या बिल्डिंग पासून अगदी नेक्स्ट लेन मध्येच 2-4 बिल्डिंग सोडून. त्या 2 लेन सोडून इकडे कधी आलात मग? 2008 मध्ये आमचं लग्न झालं, 19 डिसेंबर. तर कसं काय ते? अरेंज मॅरेज आहे आमचं. हो मग हरकत नाही, पण कसं? तसं म्हणजे ऍक्च्युली माझ्या वडील आणि म्हणजे माझी आई नाहीये, म्हणून मग माझे वडील आणि माझी आत्या त्यांनी सांगितलं आता आपण लग्नाचं बघूया. आणि आत्यानी माझ्या सुचवलं हे स्थळ. आणि मग आम्ही मला बाबांनी नंबर दिला अनुजचा की तू ह्याला फोन कर म्हणून. मी म्हटलं ठीक आहे. तर मी त्याला फोन केला संध्याकाळी त्याच दिवशी. आणि आम्ही फोन केल्या केल्या म्हणजे आमचं इतकं असं फ्रेंडली अचानकच इंटरॅक्शन झालं. आणि हो इमिजिएटली. म्हणजे एकदम कम्फर्टेबल. ही मेड मी फील एकदम कम्फर्टेबल. आणि आम्ही इमिजिएटली नेक्स्ट डे भेटायचं ठरवलं. 17 जून 2008 ला आम्ही भेटलो. जरा बोलवा त्याला. शुअर. अनुज. नमस्कार. हे माझे मिस्टर अनुज हाटे. हा, अनुज हाटे. किती वेळा साधारण ओळख करून देणार? मग काय झालं आता सांगा. त्यांनी तुम्हाला फोन केला, पण तो फोन येणार हे माहिती होतं का? हो, आईने सांगितलं होतं मला काय की अश्विनी चाचड म्हणून एक मुलीचा फोन येईल. हा, बघ कसं वाटते काय. कारण की ह्याच्या आधी मी 6 मुली नाकारल्या होत्या. का हो?
म्हणजे मी सांगताना असंच सांगतो की मी नाकारलं होत्या, खरं तर काय काय मुलींनी मला नाकारलं होतं. आज इतक्या वर्षांनी किती मनापासून बोलला तो. तुमचीच वाट बघत होतो. खरंच मला याच्यासाठीच जायला लागतं प्रत्येक घरामध्ये. आणि मग काय झालं? मग तिचा फोन आला संध्याकाळी, बोललो, इंटरॅक्शन खूप छान होतं. कसं अगदी- काय म्हणजे काय होतं पहिलं बोलणं आठवतंय? म्हणजे काय करतो काय नाही करत, आणि राहणं अगदी जवळच. मी अंधेरीमध्ये गेली 10-12 वर्ष राहतोय, ही पण तेव्हापासून राहते, पण कधी आम्ही एकमेकांना बघितलं शाळा नव्हतं. कुठली? माझी वाडी भवन CH वाडी आहे. तुमची? माझी MA हायस्कूल पण एकमेकांना कधी या परिसरात बघितलं नाही. नव्हतं? कधीच नव्हतं. बरं. म्हणजे मला वाटायचं की मी फक्त एकटा आहे जो नाकाच्या दिशेने बघून चालणार आहे, पण ही पण त्यातली निघाली. पण कधी बघितल्याचं पण नव्हतं, म्हणून एक उत्सुकता होती की कोण आहे बाबा अश्विनी चाचट, जिला मी बघितलं नाहीये, फोटोमध्ये तरी ठीकठाक दिसते. आणि म्हणून भेटलो इथे जवळच कॉफी CCD आहे, तिकडे भेटलो. बस एक ते म्हणतात ना, घंटी वाजली कुठे? कानामध्ये, सिडीत मनामध्ये. घंटी वाजवतात? वाजली, अशी वाजत होती मागे, व्हायलिन वगैरे वाजत होते सगळं? अरे वा. येस. आणि असं यांच्या बाबतीत घंटी वाजली, तुमच्या बाबतीत काय झालं? म्हणजे एकदम काय सुरुवातीला मला असं काही वाटलं नाही, पण नंतर जेव्हा आम्ही निघालो, आम्ही 7-7:30ला भेटलो आणि आम्ही जवळजवळ 10 वाजेपर्यंत तिकडे गप्पा मारत CCD? बसलेलो. हो. बर. आणि ऍक्च्युली वेळ कसा गेला काहीच कळलं नाही. आणि मेन म्हणजे आम्ही लग्नाचा मुद्दा सोडून बाकी सगळ्याच गोष्टी करत होतो. आणि समहाव आम्ही टुवर्ड्स दी एंड डिसाईड केलं की आपण उद्या पुन्हा भेटूया. अच्छा, हे पण ठरलं? हो, उद्या पुन्हा भेटूया. असं किती आम्ही- कॉफी झाल्या होत्या त्या दिवशी? तरी 4-5 चार. की 5? 4 माझ्या किंवा हिच्या 5. तुमच्या 4? माझ्या 4 5. 5. म्हणून परत दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरलं. पुन्हा काय स्पॉट ठरला होता दुसऱ्या दिवशी? सेम Same? स्पॉट. हो. ते परत किती वाजता संध्याकाळी सेम टाइम. किती वाजता? 7:30. आणि किती वाजेपर्यंत? 9:30. हो. हे बघा, पहिल्या दिवशी 10 वाजेपर्यंत होता, दुसऱ्या दिवशी 9:30 वाजले. हम्म. बरोबर. आता लग्नाला किती वर्ष झाली? आता 5 वर्ष होतील. आता जर दोघे CCDत गेलात तर किती वेळ बसू शकाल? 10 मिनिटं. 10 मिनिट मॅक्सिमम. ते पण का हो असा बदल होतो हे आधी मला जाणून घ्यायचंय, मग पुढच्या गप्पा मारूया. का असं होतं? काय हो, तुम्ही सांगा. माहित नाही. बरं, मग मी अशा नाही तऱ्हेने बोलत. सगळं झालं, लग्न ठरलं. हो. लग्न कुठे झालं? लग्न अंधेरी ईस्टला, चटवानी हॉल. नंतर कुठे जायचं ठरलं फिरायला? फिरायला आम्ही बँकॉक पटायाला गेलेलो. मग काय झालं? किंवा परदेशात कुठे कुठे गेलात? काय झालं? परदेश. का हसलात का? तिला हे आठवलं असेल, काय? आम्ही बँकॉकला गेलो होतो तेव्हा ग्रुपमध्ये जे कोणी असायचे सगळे विचारायचे तुमचं लव्ह मॅरेज ना? आम्ही सांगायचो नाही, आमचं अरेंज मॅरेज ना, असं होऊच शकत नाही. तर नाही, हा संशय सगळ्यांनाच आहे, तो काही चुकीचा नाहीये, कारण ह्या 2 लेन मधलं काहीतरी असणारच, ते आम्ही नंतर काढू. म्हणजे तुम्ही व्यवस्थित अरेंज केलं तो भाग वेगळा. व्यवस्थित arrange केलं. पुढे फॉरेन टूर असेल किंवा कुठेही टूर असेल तर तिची धांदरेटपणा तिचा खूप वाढतो. सिंगापूरला आम्ही जात होतो तेव्हा मी उभा होतो, ती म्हणाली की मी जरा बाथरूमला जाऊन येते. वॉशरूमला गेले होते. आणि मी बघत होतो ती चालली आहे, लेडीज टॉयलेट होतं, त्याच्या बाजूला जेंट्स टॉयलेट होतं, जेंट्स टॉयलेट. आणि ही चालली आपली जेंट्स टॉयलेटमध्ये. म्हणजे मला ऍक्च्युली फक्त हात धुवायचे होते, म्हणून मी मी वॉशरूम आपला मागून बोलतो अश्विनी अश्विनी, तर मी आपली न बघता बिंदास घुसले वॉशरूम मध्ये आणि मी हात धुत होते. अशा म्हणजे मिरर होते पुढे आणि पाठवून एक माणूस आला, मेल. आणि मी त्याला बोलते की व्हॉट आर यू डुईंग हिअर, दिस इज अ लेडीज टॉयलेट. मी त्याला अगदी शांत मध्ये बोलते. हो. व्हेरी गुड. तर तो मला बोलता की मॅडम प्लीज चेक, दिस इज अ जेंट्स टॉयलेट. म्हणून मग मी बोर्ड बघितला की हो जेंट्स टॉयलेट, अँड देन आय सेड सॉरी. नाही, तिकडे होऊ शकतं कारण तिथलं कोण म्हणजे मेल फिमेलची चित्र कळतच नाही, त्यामुळे तसं झालं असेल वहिनी. पण नशीब. आणि तुम्ही बाहेर काय करत होता? तुम्ही बघितलंय ना आज? मी हिला सांगतोय अश्विनी कुठे चालली आहेस बघ, ही आपली बागेवर हाय वगैरे करते आणि घुसली आतमध्ये. पण त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? मी कसला घुसतोय, मी जायच्या आधी तो माणूस घाबरत बाहेर. असा अजून कुठला प्रसंग आहे परदेशातला नाही किंवा कुठलाही की जो आज तुम्हाला सांगायला आवडेल? मी एक लहान असताना म्हणजे एक अराउंड 5-6 वर्षाची असेल मी, तेव्हा आमच्या घरी एक पोपट होता, पिंजऱ्यात असायचा. म्हणजे मी नेहमी बघायची की तो पिंजऱ्यामध्ये असा फिरत असतो ना, गोल गोल जे पण काय असं म्हणजे फिरत असतो. तर फिरता फिरता त्याची शेपूट नेहमी बाहेर यायची, अशी छान पिंजऱ्याच्या? लांब शेपूट होती त्याची, तर ती बाहेर यायची नेहमी. तर माझं असं म्हणजे मला ते थिंकिंग अजूनही आठवते की माझं थिंकिंग असं की त्याला बिचाराला त्रास होत असेल कारण ती सारखी अशी अडकते.
मी मस्त ती शेपूट कातर घेतली आणि कापून टाकली. म्हणजे माझं थिंकिंग चांगलं तुमचं होतं. करेक्ट हो. आहे. सगळ्या बाबतीत आतापर्यंत जे काही इन्सिडेंट सांगतायत ना, थिंकिंग दुसऱ्याचीच चुकली आहे, तुमची बरोबर आहे. आणि मी मस्त कापली आणि थोड्या वेळाने मी बघते तर तो पोपट असा एकदम हे झाला आणि तो पडला म्हणजे हा. पिंजऱ्यात असा पडला. तर माझा दादा आला की तो अगदी मला की ह्याला काय झालं, त्याचा तो एकदम फेवरेट होता तो पॅरेट. तर तो एकदम हे झाला की काय झालं याला म्हणून, आणि त्यांनी त्याला पिंजऱ्यातनं बाहेर काढला तर तो ऑलरेडी मेला होता. बरं, ते पोपटाचं आपण बाजूला ठेवूया. मला तुम्हाला विचारायचंय म्हणून हा पोपट इथे ठेवला. हा? तो मी ऍक्च्युली माझ्या मुलासाठी आणलाय, अर्जुनसाठी. आणि पाणी काय आहे ते पाणी माझी ऍक्च्युली एक जाव आहे, लहान जाव. ते हनीमूनला गेलेले, आय थिंक नेपाळ दार्जिलिंग कुठेतरी गेलेले. तिथून आल्यानंतर तिने माझ्या सासूबाईंना सांगितलं की असं पाणी ठेवलं पिशवीमध्ये की माश्या येत नाहीत. म्हणजे आषाढ महिन्यात सुद्धा हे असंच केलं, असंच पण माश्या येत नाही येत. माशांना घरातल्या नो एंट्री देण्यासाठी एक उत्तम मार्ग मिळालेला आहे. पण जर तसं झालं नाही तर कृपया त्याला आम्ही जबाबदार नाही. थोडक्यात यांनी सांगितलेलं जे लॉजिक आहे ते खूप महत्वाचं आहे त्यांच्या दृष्टीने, आणि म्हणूनच या घराने ते अनुभवलेलं आहे की पाणी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून जर घरात कुठेतरी एका बाजूला बांधून ठेवलं तर माशी येते, त्या पाण्याच्या दिशेने जाते, तिला तिच्यापेक्षा मोठी प्रतिमा तिची दिसल्यामुळे मग त्या माश्या कमी होतात. असं एकंदरीत कुठून नेपाळमध्ये अशा पद्धतीचं रचना करण्यात येते असं यांच्याकडनं कळलं. तेव्हा आपण करून बघायला काय हरकत आहे, यात नुकसान तर काही नाही. म्हणून मी लगेच प्रश्न विचारला की आषाढ महिन्यात सुद्धा हे असं होतं का? कारण जनरली आषाढ महिन्यात भरपूर माश्या आपल्या घरात इकडे तिकडे फिरताना दिसत असतात. मी आजपासून हे करून बघणार नक्की. आणि आता या 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू याला मिळणार का बघूया. 8 वस्तू समोर आहेत, 4 वस्तू तुम्हाला मिळू शकतात. तो 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. पण चिंतामणी हा काय शब्द आहे हो या घरात? हिच्या चिमुकल्या खांद्यांवरती अख्ख्या जगाचं ओझं असल्यासारखं सगळ्या जगाची चिंता करत असते ती, आणि मग स्वतःची तब्येत खराब करून घेते आणि लहान सहान गोष्टींची चिंता करत बसते. म्हणून आम्ही तिला असं नाव दिलं, चिंतामणी. चिंतामणी. आता दोघांनी ठरवा आणि बघूया काय होतं. ठीक आहे, घेऊ. आईला 1000 रुपये. काय घेऊ? चिंता वाढू लागलेली आहे कारण 1 संधी गेली आहे, 3 संधी राहिलेल्या आहेत. बघ 500 रुपये. 2 संधी गेल्या, 2 संधी राहिल्या, चिंता वाढते आहे. या घरच्यांची मदत. हे घेऊ. 20 रुपये. 20 रुपये घ्या. कोल्ड क्रीम. गणपती बाप्पा, शेवटची संधी आहे. 1 रुपया. चला, अशा तऱ्हेने 4 वस्तू तुम्हाला मिळाल्या आणि एकूण पैसे किती झाले? 1521 रुपये. सगळी चिंता होती पण हिशोब बरोबर सुरू होता. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. Thank you. अभिनंदन. नमस्कार. आता भरपूर आरोप करायचे आहेत, सोडू नका, मनात काही ठेवू नका. आणि तुम्ही यांची बाजू घ्यायची आहे. आता या काही बोलणार नाहीये. ठीक. पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. ही सासूबाई असली तरी आई म्हणून या नात्याने आहे कधी, पण तरी सुद्धा पहिला आरोप म्हणजे तिचा चंचलपणा. चिंता चंचलपणा म्हणजे सगळं त्यामुळे आम्ही- ते चंचलपणा म्हणजे एवढा असतो ना की तुडतुड इथे, म्हणजे घरात जरी वावरली तरी ती इतकी फास्ट असं चालणं बोलणं, त्यामुळे असं वाटतं की प्रत्यक्ष ही पडते की काय जाते की काय. म्हणून तिला कोणतीही कामं सांगताना मला जरा विचार करायला लागतो. काय हो? तशी ती खूप फास्ट आहे. त्यांचा पॉईंट बरोबर आहे आईचा की कुठली गोष्ट ती उद्यावरती किंवा नंतर करते असं करत नाही. आता आम्ही समजा कधी ट्रिपवर नाही आलो, रात्री किती उशिरा आलो तरी तेव्हाच ती बॅग अनपॅक करणार, कपडे वॉशिंग मशीनला लावून वगैरे सगळं फटाफट असतं तिचं, घाई करत नाही. मेन फक्त तिचं दिसते एवढूशी म्हणून कदाचित आईला भीती वाटत असेल की ती धडपडेल, पण ती खूप स्ट्रॉंग आहे तशी, तर तसा काय प्रॉब्लेम वाटत नाही आम्हाला. बर,
अजून काय आरोप बाबा? तिच्याबद्दल तिच्या अगेन्स्ट बोलण्याचं खरं म्हटलं तर काही नाही आहे. एकच फक्त पॉईंट आहे, कारण आमचा काय फ्लॅट एवढा मोठा नाही आहे, पण तिला प्रचंड कपड्यांची चपलांची हौस आहे. तर तिला मी सांगतो आपल्याला एखादा छोटा फ्लॅट घ्यावा लागेल ना तुझ्या चपला वगैरे ठेवायला. आणि तिचा त्या सवयीचा एवढा इम्पॅक्ट आहे की अर्जुनला पण आता 2 वर्ष पण झालेलं नाही आहे. जवळजवळ 7 ते 8 जोड आहेत. कपडे किती आहेत मला माहिती नाही आहे, परंतु हे मला तिला होतं सांगायचं की थोडंसं तिकडे कर्टेल करावं, जेवढे योग्य आहे तेवढंच करावं, एवढंच माझं म्हणणं. काय हो? अर्जुनचे तरी 6-7 आहेत, माझे 1-2 उरले ते पण बाहेर आहेत, तर मी काय बोलूच नाही शकत. ही कंप्लेंट माझी पण. बरं अजून? माझी तक्रार अशी आहे की ती अजिबात बहिणीसारखी वागत नाही. आमच्यात अजिबात भांडणं होत नाही, आमच्यात अजिबात काही प्रॉब्लेम्स नाही आहे. मला अजिबात स्कोप नाही आहे तिला त्रास द्यायला किंवा ती मला देत नाही. मला असं कधी कधी वाटतं की तिचा हात घ्यावा आणि पाण्यात वगैरे टाकावं, पण अजिबात काही होत नाही. म्हणून इन अ वे शी लाईक माय एल्डर सिस्टर, बट थोडंसं असलं पाहिजे ना, ते नाही होत. ती कसं मी पूर्ण करतो. माझं आणि माझ्या बहिणीचं खूप भांडण होतं, तर म्हणून मग ती कर्टेल करते आणि आमच्या दोघांमध्ये भांडण होऊन जातात. बस. मला वाटतं तिचा नवरा जेव्हा येईल तेव्हा तो पण हे म्हणेल की बाबा तुम्ही भांडा, बस मी नाही भांडत, मी गप्प बसतो. बरं आता यांच्या स्वभावातले चांगले गुण कुठले आहेत ते सांगा. मी तिची काकी, पण तिला एवढं आम्ही माणसं आवडतात ना की प्रत्येक गोष्टी ती आम्हाला फोन करू. पिक्चरला येताना ते सांगणार काकी येते का, आम्ही सांगतो की नाही तुम्ही दोघं जा, नाही काकी पाहिजे काका पाहिजे, सगळे तिला माणसं हवी असतात. हा तिचा एक कुटुंबाला जोडण्याचा स्वभाव आहे ना, फार आम्हाला आवडतो. ह्या पॉईंटवरनं मला पण सांगायचं आहे की मी तसा स्वतः खूप ओपन विचाराचा आहे. लग्न जेव्हा आम्ही CCD मध्ये बसलो होतो तेव्हा हा विचार पण म्हणजे मी माझा सांगितला होता की मला लग्नानंतर वेगळं राहिलेलं आवडेल, असं घरच्यांनाही मी सांगितलं होतं, तिलाही मी सांगितलेलं की लग्न झाल्यावर आपण स्वतःचं हे न्यूक्लियस फॅमिली आपण करू. पण तिने तेव्हाच ठामपणे सांगितलं होतं की नाही मला फॅमिली ही पाहिजे, फॅमिलीला सोडून मी काही करणार नाही. आणि त्या गोष्टीसाठी आय रिस्पेक्ट आहे लॉट ऑफ. क्या बात आहे, वा वा वा. बरं आता या सगळ्या आरोपांवर कौतुकांवर तुमचं काय म्हणणं आहे? जसे आई म्हणाल्या की खूप म्हणजे तुडतुड एकदम अशी चंचल आहे, तर मी प्रयत्न करीन की ह्याच्या पुढे हळू चालायचं किंवा हळू काम करायचं, असं मी प्रयत्न करीन. एवढंच संपलं, एवढंच. आणि उद्यापासून एक बदल करायचा असेल स्वतः आणि थोडंसं शॉपिंग कमी करीन. बापरे. अरे बाबा थोडं म्हणाले कठीण आहे पण प्रयत्न करीन. होम मिनिस्टरचा परिणाम म्हणजे उद्यापासून माझ्यासाठी शॉपिंग कमी करेल, तिची तशीच म्हणजे अर्जुन आणि तुमच्यावर कथा येणार आहे. येस येस. बरं अशाच हसत राहा असं म्हणत झी मराठीकडून हा तन्मणी तुमच्यासाठी. थँक्यू. आणि आता नाव जाहीर कोणाचं होणार ते बघूया आपण यातून. लपवून ठेवलंय का? नाव आहे रुपाली गायकवाड. नाव सांगा. रुपाली अनिल गायकवाड. कुठे राहता? आंबोली. आंबोलीला. मग इकडे कशी काय चिठ्ठी टाकली? आंबोलीच आधी. मग इथे कसं काय कळलं तुम्हाला आज इकडे कार्यक्रम आहे तो? सांगितलं बाजूवाल्याने. बाजूवाल्याने सांगितलं? हो. मग काय धावत सुटलात? हो. घरी कोण कोण असतं? मिस्टर, सासरे आणि मी. काय करतात मिस्टर? शूटिंग मध्ये. शूटिंग मध्ये आहेत? हो. कुठलं ते नाही सांगत. बरं बरं, तुम्हाला शुभेच्छा. या दोघींसाठी खेळ. इथे प्लास्टिकची रिंग ठेवायची रेषेच्या अलीकडे आणि काठीच्या सहाय्याने ती रिंग सरकवायची. समोर 3 रकाने आहेत. पहिल्या जर रकान्यामध्ये जाऊन रिंग थांबली तर 1 गुण, मधल्या टप्प्यावर 2 गुण आणि तिसऱ्या टप्प्यावर 3 गुण. दोघींना 15-15 संधी मिळणार. 15 संधीमध्ये ज्यांचे जास्त गुण गोळा होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे तुमच्यापासून सुरुवात. ठेवा. 2 4 रेषेवर जर थांबली तर गुण नाही. 7 आणि आता तुमच्यासाठी 3
4 6 9 आता पुढचे 5 8 ही गुणसंख्या खेळा 10 19 21 23 10 अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी आणि उपविजेत्या ठरल्या गायकवाड वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या हाटे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. मिस्टर हाटेंचं कौतुक करायला पाहिजे, कारण वहिनीनं उचलून घेतलेलं होतं आणि तेव्हा ते पटकन म्हणाले उजव्या हातात पाहिजे तर आणखीन एकीला उचलू शकतो. ती आणखीन एक कोण हे तुम्ही शोधा आता. महालक्ष्मी टॉवर आंबोली अंधेरी पश्चिम या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.